हायजीन्स वेव्ह थिअरी. आता जर गुणगुण कोणाची ऐकू आली तर मग पुन्हा पुढचा जर मी काय थोडस खराब बोललो तर वाईट वाटून घेऊ नका. शांतताच पाहिजे. कुठला तो पानांचा नाही. नोट्स बंद आहेत म्हणजे पुन्हा कुठल्या पानांचा आवाज येतो. बंद ठेवलेत ना पुन्हा कशाला त्या हातात 4 वेळा घ्यायचे. वाचायला दिलं तेव्हा पुढे नोट्स ठेवताना गोई 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 त्या मधमाशीसारखं किंवा डासासारखं इकडे इकडे करतात. शेवटपर्यंत तुम्ही काय म्हणतात जन्मल्यानंतर आईबापांना त्रास आणि क्लासेस मध्ये आल्यानंतर शिक्षकांना त्रास. ते कंटिन्यूअस आपलं तत्व बाळगायचंय का? कुठला तर क्षणाला जागा व्हावं लागतं. कधीतरी झोपेचं सोंग काढावं लागतं. कधीतरी काढावंच लागणार आहे. आज नाही काढायला 10 वर्षांनी काय असं तुम्हाला वेळ येणारच आहे. आज नाही ना जागा व्हायचं नका हो, पण 10 वर्षांनी व्हावंच लागेल ना. जे लवकर जागे होतील त्यांचं भलं होईल, जे उशिरा होतील त्यांचं काय अवघडच आहे. एवढाच काय तो प्रश्न, दुसरं काहीच नाही. कोण काही शेण खात नसतं, सगळे अन्नच खातात, सगळे हुशारच असतात. प्रत्येकाला काय चांगलं काय खराब कळतच असतं. आपण समोरच्याला कुठला शब्द वापरायला काय बोलायला ह्याची अक्कल आपल्याला असते. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये भाकरी भाजीच असतं. कोणच बाहेरून शेण आणत नसतं, गोट्यात किती जरी असलं तरी. संस्कार चांगलेच असतात, सगळं चांगलं असतं. फक्त काय म्हणतात ती दुसऱ्यांना जो शेजारचा वागतो त्याच्यानुसार वागण्यात अर्थ नसतो. चिवचिव करायची मध्येच काहीतरी करायचं तसं नको. ताट म्हणलं की ताटच बसायचं. 11वीला ऍडमिशन घेण्यापासून आजपर्यंत आमचं म्हणणं आहे की आमच्या समोर नीट बसा. कारण प्रत्येक गोष्ट भारतीय संस्कृतीमध्ये तर खूप मॅटर करते तुमचं बसणं. बरोबर आहे ना? कारण तुम्ही बघितलेलं आहे हे काय क्लासेस वगैरे काय काल परवापासून आलेत काय? तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. महाभारतामध्ये सुद्धा क्लासेसलाच होती ना लेकरं. रामायणामध्ये क्लासेसलाच होती ना सगळी लेकरं. मग ही काय काल परवाची गोष्ट आहे काय? तिथं राजाची होती, राजे होणार आहे दुसरे, तरी त्यांना शिस्त तेवढीच होती. मला असं वाटतं तुमच्यातलं तर कोण राजे होणार नाही. मग तर ऍटिट्यूड नसायलाच पाहिजे ना. नियम ते नियमच. आणि जेवढे आपण सुसंस्कार आहेत ना, आपल्या आई बापाने आपल्यावरती चांगले संस्कार म्हणजे काय असतं तर आपण इतरांचा आदर करणं हे संस्कार असतं. तर मग 4दा मी सांगायचं तुम्ही तसंच फांगड्यागत बसायचं ते नको आपलं. हायजीन्स वेव्ह थिअरी हा आजचा टॉपिक आहे आपला. आणि हा घेत असताना मी तुम्हाला काय सांगितलं की सगळे एकाच ठिकाणी प्रत्येकाला 100% कळायला पाहिजे असं घ्यायचं. तर बेसिकली परत तिथून सुरुवात की बाबा हा आमचा कोण असणार आहे सोर्स ऑफ एनर्जी म्हणजे कोण घ्यायचा सूर्य. आणि हा बाहेर काय टाकणार आहे एनर्जी. बरोबर आहे का रे? म्हणजेच त्याला तुम्ही काय म्हणला होता तुमच्या भाषेमध्ये लाईट. मग तिथूनच सुरुवात होईल ना. सुरुवात काय होईल तर लाईट ट्रॅव्हल्स. आता ट्रॅव्हल्स यालाच एक सिमिलर वर्ड असतो प्रोपगेशन. प्रोपगेट होणं, पुढे पुढे जाणं. मग लाईट प्रोपगेट म्हणा किंवा लाईट ट्रॅव्हल्स म्हणा. लाईट ट्रॅव्हल्स इन दी फॉर्म. बरोबर आहे ना? इन दी फॉर्म ऑफ पुढचा शब्द असणार आहे वेव्ह. मग हे पहिलं महत्वाचं सेंटेन्स असेल. कुणाचं बाबांनो तर मला असं वाटतं हायजीन सरांचं. बरोबर आहे? मग लाईटचं नेचर त्यांनी सांगितलं की जर सूर्यापासून येणारे आमच्याकडे एनर्जी असेल तर ती कुठल्या फॉर्म मध्ये असणार आहे वेव्हच्या फॉर्म मध्ये असणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट त्यावेळेस त्यांना माहित होत्या म्हणून त्यांनी नक्कीच नाव काय दिलं मेकॅनिकल वेव्ह. कसला वेव्ह मेकॅनिकल. म्हणजे यांना मीडियमची गरज लागत असते. बरोबर आहे की नाही? आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला मीडियमची गरज लागत. हे सगळं शिकलोय आपण वेव्हच्या डिटेलमध्ये. मग आता मुद्दा हा आहे की जर हे तुम्ही बऱ्यापैकी असं सांगितलं तर तुम्ही मला सांगा सेम मीडियम मध्ये सेम जर मीडियम असेल तर वेव्हची स्पीड सुद्धा कशी असायला पाहिजे सगळ्या डायरेक्शनला सेमच ना रे बाळांनो. बरोबर आहे की नाही? मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला असतील तर तुम्हाला हेही माहित आहे की मेकॅनिकल वेव्ह म्हटल्यानंतर तुम्ही लॉन्जिट्युडिनल आणि ट्रान्सवर्स दाखवत असता. बरोबर आहे की नाही? मी इथं पुढे इलेक्ट्रोमॅग्नेटिक कडे जावंच लागणार आहे. त्याच्यामुळे मी दाखवतानाच कुठला दाखवणार ट्रान्सवर्स दाखवणार. चालेल का? मग आता मुद्दा असा आहे की आता इमॅजिन करा बाळांनो की हा एक सोर्स आहे
हा सोर्स आहे. मग सोर्स ऑफ लाईट याला मी समजा 2 मिनिटांसाठी यस म्हटलं. मग इथं काय म्हटलं, लेट यस हा कोण आहे, सोर्स ऑफ लाईट. मग तो जर सोर्स ऑफ लाईट असेल तर त्याच्यामधून बाहेर काय पडणार, लाईटच ना. सोर्स ऑफ लाईट काय बाहेर पडेल, लाईटच बाहेर पडेल. मग आता याच्या बाजूला काय आहे, तर कुठलं ना कुठलं एक्स वाय झेड नावाचं, काय आम्हाला माहित नाही, एक्स वाय झेड नावाचं काहीतरी नावाचं कोण आहे, मीडियम आहे. पण सगळ्या बाजूला सेम मीडियम आहे का, तर सगळ्या बाजूला सेम मीडियम आहे. मग आता मुद्दा असा आहे की हा सोर्स ऑफ लाईट जो आहे तुमचा, तो त्याच्या आतमध्ये जी काही एनर्जी आहे, तुम्ही सूर्य म्हटलं तर थोड्या बरोबर, तर तो त्याच्याकडे असणारी एनर्जी कुठल्या तरी एका पर्टिक्युलर डायरेक्शनला टाकणार का ऑल पॉसिबल डायरेक्शनला फेकणार. मग जर हा सूर्य असेल तर तुमच्या पुढे फ्रंटला एनर्जी येणार, माझ्याकडे बॅकला येणार, वरती टॉपला जाणार, बॉटमला जाणार, इकडे तिकडे. मग इमॅजिन करा बाळांनो की जर हा सोर्स आहे तर याची एनर्जी सगळ्या डायरेक्शनला जाणार ना. मग तिथे एक सर्कल तयार होईल का स्क्वेअर तयार होईल, ते गरजेचं आहे. 3D मध्ये असेल ना, म्हणजेच काय तयार होणार, स्क्वेअर. मग इमॅजिन करा की हा सोर्स मी सेंटरला ठेवला आणि ऑल पॉसिबल डायरेक्शनला जे काही पॉइंट आहेत ते सगळे जर गोळा केले तर एक फुटबॉलला एक स्ट्रक्चर तयार होईल ना. आणि फुटबॉलच्या सेंटरला काय आहे तुमचा, सोर्स ऑफ लाईट आहे आणि सगळ्या बाजूला तो काय टाकतो, लाईट टाकतो. असा त्याचा अर्थ झाला ना. 3D मध्ये कळतंय का तेवढं तरी. फुटबॉल काय उदाहरण घेतलं कळालं का, ऑल पॉसिबल डायरेक्शन. मग इमॅजिन करा बाळांनो, आता नीट बघायचं बरं का, एकदम व्यवस्थितपणे. 3D मध्ये कॉन्सेप्ट आहे, मी थोडीच सांगेल. मग आता इमॅजिन करायचं की हा सूर्य आहे, सगळ्या बाजूला सेम मीडियम आहे. मग आता थोड्या वेळासाठी या वेव्हची स्पीड पकडली तुम्ही 1 मीटर पर सेकंद. ऍक्च्युअल मध्ये किती असते, 3 × 10⁸ मीटर पर असे असते. पण तरी पण मी म्हटलं की स्पीड किती आहे लाईटची, 1 मीटर म्हटलं तर एका सेकंदामध्ये इकडे किती जाणार, 1 मीटर. इकडे किती जाणार, इकडे कुठल्याही बाजूला ती किती गेली असेल रे बाळांनो, 1 मीटर. हे रियालिटी मध्ये असं होतं. पण पुन्हा तुम्हाला माहित आहे की जर सोर्स एकच आहे म्हटल्यानंतर इकडे जी वेव्ह गेलेली आहे याची वेव्हलेंथ लांबडा असेल तर याची सुद्धा, याची सुद्धा, याची पण, याची सगळ्यांची वेव्हलेंथ लांबडा. मग प्रत्येकाची, याची जर फ्रिक्वेन्सी एफ असेल तर याची सुद्धा, याची सुद्धा, याची जर स्पीड सी असेल तर याची सुद्धा, याची सुद्धा. कळायला नाही काय बोलायला ते. प्रत्येकाची स्पीड सेम, प्रत्येक वेव्ह, कारण सेम सोर्स पासून बाहेर पडली, प्रत्येक वेव्ह बाहेर पडणार आहे त्या वेव्हची स्पीड सेम आहे, वेव्हलेंथ सेम आहे, फ्रिक्वेन्सी सेम. आता वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी सेम आहे म्हणजे स्पीड तर सेम आहे, सांगायची गरज नसेल. मग आता इमॅजिन तुम्ही करायचं, इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल तर हे बरंच काही तर मांडल्यामुळं मी आता हेच मला घ्यायचं, पण इथं थोडासा गोंधळ होईल म्हणून मी परत सेपरेट डायग्राम ड्रॉ करणार आहे. हा, इमॅजिन करा तोच हा सोर्स आहे. मग इकडे, इकडे आणि इकडे दाखवतो. हा भलेही ऑल पॉसिबल डायरेक्शनला आहे पण मी तेवढंच दाखवलं. मग इमॅजिन करा म्हटलं की या बाजूला, इकडे आणि इकडे सगळ्या बाजूला सेम स्पीड असणार. मग तुम्ही असं इमॅजिन करा, मी असं दाखवतोय फक्त. आता याला मी म्हटलं यस, याला म्हटलं ए, याला म्हटलं बी आणि याला म्हटलं सी. तर एस ए, एस बी आणि एस सी ह्या तिन्ही लेंथ सेम असायला पाहिजेत का वेगवेगळ्या असायला पाहिजे, तर सेम असायला पाहिजे, बरोबर आहे ना. मग मी असं म्हटलं लेट लेंथ ऑफ एस ए इज इक्वल टू लेंथ ऑफ एस बी इज इक्वल टू लेंथ ऑफ एस सी. हे काय आहेत बरं, दीज आर दी लेन्स कवर्ड बाय लाईट इन 1 सेकंड. म्हटलं एका सेकंदात इथली लाईट कुठे पोहोचली, ए ला, तर ही कुठे पोहोचणार, बी ला, ही कुठे पोहोचणार, सी ला पोहोचणार. मग सेम टायमिंग मध्ये सगळ्या बाजूला सेमच अंतर कव्हर होईल, एवढं तर आम्हाला कळतं की नाही. अरे जर स्पीड सेम असेल तर सेम टायमिंग मध्ये सगळीकडे सेम जाणार ना लाईट, का इकडे कमी तिकडे जास्त असं होईल का, कारण आपण अजून काय केलं, सगळीकडे मीडियम सेम आहे म्हटलं. मग आता मला सांगा, इमॅजिन करा की मी म्हटलं ह्या सगळ्यांची वेव्हलेंथ आहे 1-1 लांबडा. म्हटलं किती आहे, म्हणलं म्हणजे 1 मीटरची मी वेव्ह पकडली, चालेल ना. मग आता इमॅजिन करा हे असं होईल ना रे बाळांनो, बरोबर आहे का.
मग इथं सुद्धा हे असं होईल ना रे, आणि इथं सुद्धा हे असंच होणार ना रे बाळांना. मग आता मला सांगा, ए पॉइंट, बी पॉइंट आणि सी पॉइंट, ह्या 3 पॉइंट बद्दल मी तुम्हाला म्हटलं की या 3 पॉइंटचं नेचर तुम्हाला काय समजलं रे, तर कोण मला उत्तर देईल बरं? तिन्ही पॉइंटला ज्या वेव्हज पोचल्यात, नाही वेव्ह पार्टिकल नको, आता हे जे पोझिशन्स पकडा 2 मिनिटासाठी, ए बी सी पार्टिकल वगैरे काय नाही, पोझिशन पकडा समजा 2 मिनिटासाठी. तर ए बी आणि सी ह्याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर तुम्ही काय म्हणाल की ए बी आणि सी ला ज्या वेव्हज पोहोचलेल्या आहेत, तर इथं बघा एक कंप्लीट वेव्ह झाली म्हणजे 360 डिग्री झालं, 360 डिग्री झालं, 360 डिग्री. आता याच्या पुढे नक्कीच हे वर जायचं बघेल ना, इथं पण वर जायचं बघेल ना, आणि इथं सुद्धा. मग याचा अर्थ तिन्ही केसेस मध्ये ए असो, बी असो, सी असो, तिथं जो काही पार्टिकल असेल किंवा तिथं जी काही पोझिशन असेल, तर तुम्ही थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की जर समजा हे मेकॅनिकल वेव्ह आहे आणि ते पार्टिकल आहे, समजा एअर पार्टिकल आहेत, ए ला एअर पार्टिकल आहे, बी ला एअर पार्टिकल आहे, सी ला पण एअर पार्टिकल आहे, समजा हे व्हायब्रेशन असं होतंय ऑसिलेशन मध्ये. आता एक राऊंड पूर्ण झाला म्हणजे ए इथंच असेल, बी तिथंच असेल आणि सी पण मेन पोझिशनला आले असतील सगळे. आता इथून पुढे स्टार्ट व्हायचं म्हटल्यानंतर ए पार्टिकल वर जायला सुरुवात करेल, बी सुद्धा वरच जायला सुरुवात करेल आणि सी सुद्धा वरच जायला सुरुवात करेल. मग माझा प्रश्न हा आहे की ए बी आणि सी ह्या तिन्ही पार्टिकलची व्हायब्रेशनची कंडिशन सेम आहे का वेगवेगळी आहे? एक्झॅक्टली सेम आहे. म्हणजेच त्यांची व्हायब्रेशनची डायरेक्शन एक्झॅक्टली सेम आहे का वेगवेगळी आहे? एक्झॅक्टली सेम आहे. जेव्हा डायरेक्शन एक्झॅक्टली सेम असते तेव्हा आम्ही त्याला म्हणत असतो इन फेज. बरोबर आहे का नाही? मग बाळांनो, ए बी आणि सी हे तिन्हीच्या तिन्ही पॉइंट्स हे इन फेज मध्ये आले, त्यांचं व्हायब्रेशन सेम दिशेला व्हायला. व्हायब्रेशन होणं किंवा इन फेज मध्ये असणं, आउट ऑफ फेज मध्ये असणं शिकवलंय ना. एक उदाहरण, हा बेंच आहे, हा बेंच आणि मी आणि घेतला म्हणलं आपलं उचलायचं, त्याने अपवर्ड फोर्स लावलं, मी पण अपवर्ड फोर्स लावला एकाच वेळी, तर आमचा फोर्स इन फेज मध्ये झाला का आउट ऑफ फेज? बरोबर आहे की नाही? आणि तिथंच म्हणलं चला आपण आता पंजा खेळत बसू, मी इकडे फोर्स लावतो, तू इकडे फोर्स लावतो, तर एक्झॅक्टली म्हणजेच आउट ऑफ. एवढं आपण आतापर्यंत किमान 10 वेळा झालं असेल आपलं. बरोबर आहे ना? मग आता तुम्ही मला सांगा तुमच्या काय लक्षात आलं, तर ए बी आणि सी ची व्हायब्रेशनची कंडिशन कशी एक्झॅक्टली सेम. म्हणजे तिथं जी वेळ पोहोचते ती सेम फेज मध्ये सेम अँगल मध्ये पोहोचलेले आहे. बरोबर आहे का? मग याच्यात समजा मी आणखी एक पार्टिकल घेतला आणि याला म्हटलं डी, तर डी पण सेम असंच असेल ना, कारण सेम अंतरावरती आहे. मग तुम्ही मला सांगा याचा अर्थ या लाईन वरती याच्यापासून फिक्स्ड डिस्टन्स वरती जी एन नंबर ऑफ पॉइंट्स आहेत किंवा जे पार्टिकल्स आहेत, तर सगळ्यांच्या व्हायब्रेशनची कंडिशन सेम असेल का वेगवेगळे असेल? सेम असायला पाहिजे ना. ओके, आणखी वेळ देतो याच्यामध्ये. आता परत तिसरी वेळ आहे तोच सोर्स. आता याच्यातून एक रे किंवा रे नको म्हणायला, आता वेवच म्हणूया. एक वेव इकडे, दुसरी इकडे, तिसरी इकडे, चौथी इकडं, पाचवी इकडे, सहावी इकडे, अशा इन्फानाइट वेव्ह जातील ना रे. इकडे बऱ्याच असतील, बॅक साईडला बऱ्याच असतील, म्हणजे त्याच्यातून इन्फानाइट वेव्ह निघतील ना. मग माझा हा प्रश्न आहे की एका सेकंदामध्ये जर ही वेव्ह इकडे 1 मीटर गेली तर ही सुद्धा किती जाणार? ही सुद्धा. मग इमॅजिन करा ह्या सगळ्या वेव्हज मी 1-1 मीटर अंतरावर आहेत, मी असं दाखवलं, चालेल का? मग आता इमॅजिन करा, थोडं होऊ शकतं फ्री हँड असल्यामुळे. मग आता माझा प्रश्न आहे, मी जर याला यस म्हटलं तर ए बी सी ई आणि एफ हे सगळेच्या सगळे पॉइंट यस पासून सेम डिस्टन्सवर असतील ना. अरे बरोबर आहे की नाही? मग मला सांगा लेंथ ऑफ एस ए इज इक्वल टू लेंथ ऑफ एस बी इज इक्वल टू लेंथ ऑफ एस सी, हे असं बोललं तर चालेल का? मग इमॅजिन करा इथं जर आता 2 वेव्ह होत असतील तर इथं सुद्धा किती होणार? बरोबर आहे की नाही? इथं सुद्धा किती होणार आहे बाळांनो? बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा सगळे जेवढे काही पार्टिकल्स तुम्हाला ब्ल्यू लाईन वर दिसतील, जेवढे काही, मग ए असो बी असो किंवा आणखी मधले काय असो, त्या सगळ्या पार्टिकलची व्हायब्रेशनची कंडिशन सेम असेल का वेगळी असेल? मग ते सगळे एकाच डायरेक्शनला व्हायब्रेट होत असतील का वेगवेगळ्या डायरेक्शनला? सेम डायरेक्शनला व्हायब्रेट होत. जर इमॅजिन करा की इथं तुम्ही 0 ला पोहोचलात आणि वरती जायला चालू केलं तर इथं पण वर जायला चालू करणार ना.
मग तुमच्या काय लक्षात आलंय, तर तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल बघा. तुम्ही काय म्हणतो मग 1 2 3 4 5 6 असे किती, जर समजा 2D मध्ये जर घेतलं तुम्ही, 2D मध्ये घेतलं तर तुम्हाला तर 2D मध्ये घेतलं तर इन्फानाइट पार्टिकल पासून तुम्हाला हा सरफेस भेटला ना, आणि 3D मध्ये घेतलं तर तुम्हाला स्फेअर मिळेल, म्हणजे फुटबॉल लाईक स्ट्रक्चर मिळेल. मग फुटबॉल बनण्यासाठी n नंबर ऑफ पार्टिकलची लेअर झालेली असते ना. मग साधी सोपी गोष्ट, जर तुमची जॉमेट्री ओके आहे थोडीफार, तर तुम्ही याला काय म्हणत असता, तर तुम्ही याला म्हणत असता सर्कल. बरोबर आहे की नाही. मग जेव्हा तुम्ही 7वी 8वीला आला तेव्हा सर्कल तुमच्या शिक्षकाने तुम्हाला सांगितलेला असतो. सर्कल म्हणजे काय असतो, तर हे आर आहे, हे पण आर, हे पण असे किती पॉइंट्स असतील तर तुम्ही काय म्हणत असता, इन्फानाइट किंवा n नंबर ऑफ पॉइंट्स. पण ते कसे, इक्वी डिस्टन्स, कोणापासून, सेंटर पासून. आणि त्यांचा जो सेट असतो, त्यांचं जे कलेक्शन असतं, त्याला शब्द वापरलेला असतो तुम्ही लोकस. बरोबर आहे की नाही. मग तुम्ही तिथं जे डेफिनेशन केलेलं असते की सर्कल कॅन बी डिफाइंड ऍज द लोकस. लोकस म्हणजे सेट ना रे बाळांनो, कलेक्शन ना, बंच ना. लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स which are at equidistance from a fixed point known as center. सेंटर पासून फिक्स अंतरावरती जेवढे काही पॉइंट्स आहेत त्यांचा एकत्रित सेट जर केला आम्ही तर सर्कल तयार होतो. बरोबर आहे की नाही. मग लोकस शब्दाचा अर्थ कळाला का. लोकसला मी काय म्हणलं, लोकस म्हणजे काय, सेट, कलेक्शन. बरोबर आहे ना, एकत्र करणे. मग लोकस केला म्हणजे ह्या सगळ्या पॉइंटला एकत्र केलं. बरोबर आहे की नाही. मग आता मजा बघा, सोर्स पासून इक्वी डिस्टन्स वरती हे सगळे पॉइंट्स आहेत ना रे. आणि त्या सगळ्या पॉइंटची स्पेशालिटी काय, तर इक्वल डिस्टन्स वरती तर आहेत, पण त्यांची व्हायब्रेशनची कंडिशन कशी आहे, सेमच आहे. म्हणजे सगळेचे सगळे पॉइंट्स कसे आहेत, इन फेज मध्ये आहेत. आणि त्या सगळ्या पॉइंट्सला एकत्रितपणे आम्ही वेव्ह फ्रंट म्हणत असतो. कॉन्सेप्ट लक्षात आली का. इकडे काय म्हणलं, याला जॉमेट्री भाषेत काय बोललो, सर्कल. आणि याला काय म्हणणार, वेव्ह फ्रंट म्हणणार. त्या स्पेअरला काय म्हणणार, स्पेअर होणार तिथं, पण त्या स्पेअरला काय म्हणणार आम्ही, म्हणजे हे फुटबॉलचं सेंटर आहे इमॅजिन करा, आणि हा फुटबॉल आहे. तर फुटबॉलचं जे कापड आहे वरचं, जे रबर आहे, त्या फुटबॉलचा जो काही सरफेस आहे त्याला तुम्ही म्हणणार वेव्ह फ्रंट म्हणणार. आणि सेंटरला काय म्हणणार, सोर्स ऑफ लाईट म्हणणार. बरोबर आहे ना. मग आता तुम्ही इमॅजिन करा बाळांनो की वेव्ह फ्रंट म्हणजे काय असते, तर एखाद्या सोर्स पासून इक्वल डिस्टन्स वरती जे पॉइंट्स असतात, आणि जर ते पॉइंट्स सगळेच्या सगळे सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन मध्ये असतील किंवा इन फेज मध्ये असतील, तर त्या सगळ्या पार्टिकल पासून जो सरफेस तयार होईल त्या सरफेसला आम्ही काय म्हणलं असतं, वेव्ह फ्रंट म्हणलं असतं. वेव्ह फ्रंट कशी तयार होते कळालं का. मग मला सांगा, इथं आता हा पॉइंट किंवा हा पॉइंट किंवा हा पॉइंट हे सगळे सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन मध्ये असेल ना, आणि सगळे पार्टिकल गोळा केले की मग सरफेस तयार होतं. त्याला तुम्ही काय म्हणत असता, वेव्ह फ्रंट म्हणायचं. मग आता मी इथं जर असं बोललो साध्या भाषेत, वेव्ह फ्रंट can be defined as the locus. ना रे बाळांनो, लोकसचा अर्थ कळाला का, सेट. आता तुम्ही सगळे एकत्र गोळा झालात, सगळेचे सगळे 12वीचे आहात, मग तुम्हाला प्रत्येकाला मी एक पॉइंट म्हटलं तर तुम्ही लोकसच झालात ना. क्लास म्हणजे लोकस ऑफ स्टुडंट्स, विच आर स्टडिंग इन द सेम क्लास असं म्हटलं तर चालेल. मग मला तर सांगा, wave front can be defined as the locus of all the points which are in the same state of vibration. Same state of vibration यालाच तुम्ही दुसरं नाव दिलं होतं इन फेज म्हणजे याचा अर्थ सेम डायरेक्शनला व्हायब्रेट होणे. आता एक उदाहरण, की मी या बेंचला वरती पुश करत आहे, याचं व्हायब्रेशन वरच्या बाजूला आहे, आणि मेघराजने त्याला वरच्याच बाजूला शिफ्ट केलं, तर आम्हा दोघांचा फोर्स त्याला एकाच दिशेला ढकलत होता, म्हणून आमचा फोर्स झाला इन फेज. पण मी वरती पुश करत असताना तो खाली ओढत होता, तर काय झालं होतं, आउट ऑफ फेज. बरोबर आहे की नाही. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा पार्टिकल वर जायचं बघणार, हा सुद्धा वर, आता हा सुद्धा वर, पण ऍक्च्युअल मध्ये या इन्स्टंटला पोहोचले कुठे तर ओरिजिनल मीन पोझिशनला पोहोचले सगळे. बरोबर आहे की नाही. मग हा सुद्धा मीनला, इथं जरी कुठला जरी घेतला तुम्ही, त्याचं सुद्धा व्हायब्रेशन असंच असणार ना मीनला. समजलं आहे का. मग हे सगळेच्या सगळे पार्टिकल जे असतात ह्यांची व्हायब्रेशनची कंडिशन एकाच वेळी कशी असायला पाहिजे, सेमच असायला पाहिजे. समजलं का. मग कुठलाही एका सोर्स पासून
लाईट पुढं पुढं कशी जाते तर वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये जाते आणि वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये झाल्यामुळे तिथं एन नंबर ऑफ वेव्ह फ्रंट तयार होतातच. कळलं का? मग वेव्ह फ्रंट समजले आहे का? आणि जर वेव्ह फ्रंट समजली असेल तर पुढचं कळतंय. नाव काय तर दिलं वेव्ह फ्रंट वगैरे, पण एवढं तर कळतं ना रे बाबांनो की इथून एवढं डिस्टन्स सेम, इथून एवढं डिस्टन्स, तर वेव्ह पण सेमच पोचणार ना. झालं एवढं. मग आता एक जर वेव्ह घेतलं तर हे 360 आणि हे 360 तर 720 डिग्री झालं ना. मग इथं पण किती होणार? 720. इथं पण किती होणार? 720. मग इथं 2 सायकल पूर्ण झाले. बघा, एक सायकल पूर्ण, दुसरं सायकल पूर्ण, म्हणजे तिसऱ्याची सुरुवात झाली ना. इथे तिसऱ्याची सुरुवात, इथे तिसऱ्याची सुरुवात. एवढं तर कळतं ना गावठी भाषेत. बस झालं ना. समजण्यापेक्षा जगात काहीच श्रेष्ठ नसतं, काहीच नसतं. तुम्हाला समजत असेल तर ठीक आहे, मग नसेल समजत तर कुठलीही भाषा आणून काय बाराबनगडी करायच्या. समजलंच नाही तर काय करतात. साध्या सोप्या भाषेत वेव्ह फ्रंट गेली खड्ड्यात, आम्हाला एवढं तर कळालं असतं की ही वेव्ह इकडे पण तेवढ्या स्पीडमध्ये जाते, इकडे पण तेवढ्या स्पीडमध्ये जाते, आणि इकडे तेवढंच डिस्टन्स कव्हर केलं, इकडे तेवढंच डिस्टन्स कव्हर करणार का? सेम मीडियम आहे, सेम स्पीड आहे. इथं 10 मीटर गेली तर इकडे सुद्धा 10च जाणार ना. अरे लाईटची स्पीड मीडियम बदललं तर बदलते ना. तेवढं सोपं आहे. आणि मग व्हायब्रेशन कळतं का नाही तुम्हाला? पाण्याच्या लाटा व्हायब्रेटच होतात ना. मग जर हे पाणी आहे इनिशियल एकदम शांत, आणि दगड टाकल्यानंतर हेच पाणी असं व्हायब्रेट व्हायला, तर आता इथला पार्टिकल वर गेलाय ना आणि इथला वॉटर मॉलिक्यूल खाली आलाय ना. व्हायब्रेशन कळतं का? मग इथला पार्टिकल आता कुठे आहे का? त्यालाच तुम्ही काय म्हणला होता? इक्विलिब्रियम म्हणा, मीन म्हणा, किंवा इनिशियल पोझिशन म्हणा. बरोबर आहे की नाही? मग जेव्हा वेव्ह पूर्ण होते तेव्हा जो पार्टिकल मीन पोझिशनला होता तो तिथंच असतो ना. याच्या पुढे काय होईल तर याच्या पुढे परत तो वरती जायचं बघेल, तो भाग वेगळा. बरोबर आहे की नाही? समजलं का मला काय म्हणायचं? मग वेव्ह फ्रंट मध्ये जर इन्फानाइट पार्टिकल घेतले तर सगळेच्या सगळे पार्टिकल्स सेमच डायरेक्शनला जात असतील ना. मग इमॅजिन करा की हा एक पार्टिकल आहे, हा एक पार्टिकल आहे, हा एक पार्टिकल आहे, हा एक पार्टिकल आहे, असे इन्फानाइट पार्टिकल आहे. आणि टायमिंग स्टार्ट झाला रे झाला, मग हा जर वरती जात असेल तर हा सुद्धा वरतीच, हा सुद्धा वरतीच, हा सुद्धा. मग हे सगळे जर सेमच डायरेक्शनला चालले तर ते इन फेज मध्ये म्हणायचं. मग हा चालला वरती आणि हा येतो खाली तर ह्याला आउट ऑफ फेज म्हणायचं. बरोबर आहे की नाही? मग वेव्ह फ्रंट वरचे पार्टिकल इन फेज मध्ये असतात का आउट ऑफ फेज? इन फेज. का? कसं कळलंय का सगळ्यांना? मग इथपर्यंत कळालं असेल तुम्हाला तर आता आपण परत वेव्ह फ्रंटलाच थोडासा वेळ देणार आहोत. लक्षात आलं का? मग वेव्ह फ्रंट समजले का तुम्हाला? नक्की. मग एक काम करायचंय, तुम्ही आता ब्रेक नाही घ्यायचा, मीच कंटिन्यू करणार आहे, कारण पुन्हा मग अडचण येते. आपलं टायमिंग जे आहे, मला जे कव्हर करायचं ते होत नाही. नको, सुट्टी नको मला. तू ज्ञानेश्वर पण लेक्चर चालूच ठेवा आपण, काय. तर आता बेसिकली ये बघायचं बस ज्ञानेश्वर. तर आता कुठलाही सोर्स जो आपली म्हणजे सोर्स जो एनर्जी बाहेर टाकणार आहे तो पार्टिकलच्या फॉर्मॅटमध्ये टाकणार आहे का वेव्हच्या? असं कोण बोललंय? हायजेन सर. मग त्या सोर्सच्या भोवती एक सरफेस तयार होईल ना, आणि त्या सरफेस वरती जेवढे काय पार्टिकल्स आहेत ते जर सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन मध्ये जर व्हायब्रेट होत असतील तर त्या सरफेसलाच तुम्ही काय म्हणणार? वेव्ह फ्रंट. मग जर हा सूर्य असेल आणि याच्या बाजूला फिक्स डिस्टन्स वरती आम्ही पॉइंट्स घेतले, हे सगळं डिस्टन्स पण सेम घेतलं, मीडियम पण सेम, हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, हा सी आहे, याचं जे व्हायब्रेशन आहे तेच याचं पण असेल, आणि असे असंख्य पार्टिकल 3D मध्ये एकत्र केले तर ती एक फुटबॉल लाईक स्ट्रक्चर तयार होणार, आणि त्याला आम्ही काय म्हटलं? वेव्ह फ्रंट. मग वेव्ह फ्रंट वरती पार्टिकल किती असतात तर इन्फानाइट असतात. इथपर्यंत आम्ही पोहोचलो. आता आम्हाला परत पहिल्यापासून सुरुवात करायची. मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला इथं सगळ्यात महत्वाचं काय होतं तर त्याचं वेव्ह फ्रंट समजून घ्या. एकदा वेव्ह फ्रंट डिटेल मध्ये कळाली पण टाइप्स ऑफ वेव्ह फ्रंट तिथं तर मी 5 मिनिटात जातो, त्याचा काही विषय नाही, पण आम्हाला आणखी इथंच वेळ द्यायचा. 2 मिनिटं फक्त. वेव्ह फ्रंट कळले का? सोर्स पासून सेम अंतर असेल, पण प्रत्येक वेळी सोर्स पासून सेम अंतर असेल असं काय नाही बरं का. म्हणून मी
मी इथं ऑल द पॉइंट्स विच आर ऍट सेम डिस्टन्स शब्द नाही वापरला, मी काय वापरला? इन सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन वापरला. बरोबर आहे का? काही लोक म्हणतील तस का, तर लगेच बोलतो पुढं डबल तर शिकवणारच आहे. इकडे मला सांगा रे, नीट बघा. इथं सूर्य आहे, हा इथं सोर्स आहे, सोर्स वरती एअर आहे आणि खाली वॉटर आहे. वर कोण आहे, खाली कोण आहे? आता तुम्हीच मला सांगा. इकडे इमॅजिन करा, इकडे एका सेकंदामध्ये तो 10 मीटर गेला. किती गेला? वेव्ह किती गेली? 10 मीटर. इकडे एका सेकंदात 10 मीटर जाणार का जास्त जाणार का कमी जाणार? पण आमचा मुद्दा कसा असेल, जर इकडे 2 वेव्ह कंप्लीट झाल्या तर इकडे पण 2च वेव्ह होतात, कारण फ्रिक्वेन्सी कधीच बदलत नसते. फक्त इथं एक वेव्ह आहे समजा 5 मीटरची. कितीची आहे? 5 मीटरची. तर एका सेकंदात अशा 2 वेव्ह झाल्या, म्हणजे फ्रिक्वेन्सी किती झाली? 2. म्हणजे 5 दुने 10 पोहोचली. बरोबर आहे का? तर इकडं ही एक वेव्ह आहे 4 मीटरची, दुसरी पण होईल 4. तर एका सेकंदामध्ये इथं किती पोहोचली? 8 पोहोचली. पण इकडे 10 मीटर गेली का आणि इकडे 8 मीटर आली काय? इथं एक वेव्ह आणि दुसरी वेव्ह कंप्लीट झाली, इथं पण 2च कंप्लीट झाल्या, म्हणजे व्हायब्रेशनची स्टेट कंप्लीट झाली. लक्षात आलं का? मग इथं 8 मीटर वरती आणि इथं 10 मीटर वरती आम्हाला सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन भेटले. बरोबर आहे का? त्याच्यामुळे मी डिस्टन्स घेतलं नाही, तर मी सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन वरती जोर दिला. लक्षात आलं? कारण मीडियम बदलले की अंतर बदललेलं असतं. सेम मीडियम मध्ये तुम्ही सेम डिस्टन्स घेऊ शकता. तर चला परत सुरुवात, की आता हायजीन सर काय सांगणार आहेत नीट बघायचं. ए सोनांनो, पिन ड्रॉप हा तुमच्यासाठी यस जो आहे, यस तो मेन सोर्स आहे. कसला? आता मी मेन शब्द वापरायलो. पॅरेंट म्हणल्यानंतर त्याला पॅरेंट म्हणलं, पालक म्हणलं की त्यांना लेकरं, त्यांना लेकरं, त्यांना लेकरं, त्यांना लेकरं. इन्फिनिटी ना? हे कधी थांबणार आहे का? नक्कीच नाही ना. हा, मग आता हा एक सोर्स, हे पप्पा, ह्याला एक बाळ, त्याला बाळ, त्याला बाळ, त्याला बाळ, बाळ 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 बाळ. बरोबर आहे ना? मग हीच कॉन्सेप्ट इथं समजून घ्यायची, की लाईट सगळीकडे कसं काय पसरते बाबा? लाईट सगळीकडे कसं काय पसरते? तर सेम हीच कॉन्सेप्ट. आता हा मेन सोर्स ऑफ लाईट आहे, मग तो ऑल पॉसिबल ला आपली लाईट टाकणार का नाही टाकणार? टाकणार. मग त्याच्यातली आम्ही फक्त या बाजूला लाईट घेतली, याचा अर्थ दुसरीकडे नाही का? आहे, पण आम्ही तिकडे इंटरेस्ट दाखवला. इमॅजिन करा आता परत एकदा मी असं केलं, ए बी आणि सी मी असं दाखवलं. आता तुम्ही मला सांगा, मी म्हटलं यस याच्या भोवती हे होमोजिनियस मीडियम आहे, सेम मीडियम ठेवलं, तर लेंथ ऑफ एस ए, लेंथ ऑफ एस बी आणि लेंथ ऑफ एस सी सेम सेम असणार. मग तुम्ही मला सांगा की इथून जी एनर्जी निघली ती इथं एक सायकल कंप्लीट करून पोहोचली, तर इथं सुद्धा बाळांनो सेमच पोहोचणार आणि इथं सुद्धा सेमच पोहोचली. मग याचा अर्थ काय कळाला तुम्हाला? तर ए बी अँड सी आर इन सेम फेज तर म्हणा, सेम फेज तर म्हणा, किंवा त्यालाच तुम्ही इन फेज तर म्हणा. मग आता मला सांगा, हे सगळेच्या सगळे पार्टिकल्स या ब्ल्यू लाईन वरचे सूर्यापासून सेम डिस्टन्स वरती आहेत, प्लस त्यांचं व्हायब्रेशन सेम डायरेक्शनला आहे, तर ह्या सगळ्या पार्टिकल्सला तुम्ही काय म्हणणार आहात? वेव्ह फ्रंट. बरोबर आहे ना? म्हणजे तुम्हाला काय कळालं? तर बघा, each and every point कुठला? तर मी म्हटलं ऑन दी वेव्ह फ्रंट. वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट. आता वेव्ह फ्रंट वर किती पॉइंट असतात? इन्फिनिट. त्याच्यातला प्रत्येक पॉइंट म्हणलं, इच अँड एव्हरी पॉइंट ऑन दी वेव्ह फ्रंट. बघा तर बघा, ऑन दी वेव्ह फ्रंट acts as a secondary source of light. आता समजून घ्या, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. नीट बघा आता मला काय बोलायचं. आपण थोडस बायोलॉजिकल बोलूया.
हा एक माणूस आहे आणि याला एक मुलगा झाला. मग आता मला सांगा, याच्यासाठी हा फादर असेल आणि हा कोण असेल? सन असेल. पण हा मोठा झाला, याचं लग्न झालं, परत याला पण एक बाळ झालं. आता या बाळासाठी हा कोण असेल? फादर. आणि हा कोण असेल? आता काही वर्षांनी याचं लग्न होईल, याला पण एक बाळ होईल ना. मग ह्या बाळासाठी हा कोण असेल? कॉन्सेप्ट समजते का? मग बाळांनो, हा सूर्य आहे, हा मेन फादर आहे, हे याचं पोरग आहे, पण पोरग पण नंतर पप्पा होणारच आहे ना. म्हणजेच नेमकं काय तर तर हायजीन सरांना हे म्हणायचंय, हा जर सोर्स असेल तर या वेव्ह फ्रंट वरचा हा प्रत्येक पॉइंट जो आहे ना, प्रत्येक पॉइंट तो पण एक सोर्सच असतो. मग जर आता तो सोर्स असेल तर तो सुद्धा सगळ्या बाजूला त्याच्या वेव्ह टाकणार ना. मग तुमच्या लक्षात आलं असेल, याची एक वेव्ह इकडे, दुसरी इकडे दाखवली, तिसरी इकडे दाखवली, सगळ्याच बाजूला आहे. याची एक इकडे दाखवली, दुसरी इकडे दाखवली, इकडे अशा दाखवल्या, ऑल पॉसिबल आहे. याच्या पण मी फक्त थोड्याच दाखवलं. तर आता तुम्ही मला सांगा, मी याची सुद्धा वेव्ह फ्रंट घेऊ शकतो ना. मग आता तुम्ही मला सांगा, ए बी सी, मी याला म्हटलं ए डॅश, याला म्हटलं बी डॅश आणि याला म्हटलं सी डॅश. आता मला सांगा, नीट बघायचं बाळांनो, याला ए ए डॅश म्हटलं, बी बी डॅश म्हटलं, सी सी डॅश म्हटलं. पॉइंट कळतात ना तुम्हाला एबीसी? तर नीट बघा, आता ए ए डॅश हे जेवढा डिस्टन्स आहे, बी बी डॅश ते पण सेमच आहे, सी सी डॅश ते. मग आता हे सगळेच्या सगळे एका वेव्ह फ्रंट वरचे सोर्सेस आहेत आणि त्याच्यापासून हे सगळे फिक्स डिस्टन्स वरती घेतले तर ही पण एक वेव्ह फ्रंटच तयार होणार ना. पण नीट बघा, आता मी याला म्हटलं एक्स वाय आणि याला म्हटलं एक्स डॅश वाय डॅश. तर बाळांनो, एक्स वाय जी वेव्ह फ्रंट आहे ती कुणी बनवली? कुठल्या? मेन सोर्सनं. म्हणून त्याला म्हणायचं प्रायमरी वेव्ह फ्रंट म्हणायचं. कसली म्हणायचं? पण एक्स डॅश वाय डॅश ही कोणी बनवली? तर पहिल्या वेव्ह फ्रंट वरती जे काही सोर्सेस होते त्यांनी दुसरी बनवली, म्हणून त्याला म्हणायचं सेकंडरी वेव्ह फ्रंट म्हणायचं. कसली? सेकंडरी वेव्ह फ्रंट म्हणायचं. समजायलंय का? मग आता हा मेन सोर्स आणि याच्यापासून हे खूप सारे एन नंबर ऑफ सोर्स तयार होतात ना, आणि ते परत सगळ्या डायरेक्शनला लाईट फेकत असतात. त्याच्या पुढे गेलं की दुसरी वेव्ह फ्रंट, त्याच्यावरती इन्फानाइट पॉईंट, ते परत सगळ्या डायरेक्शनला वेव्ह टाकत असतात. त्याच्या पुढे असं इन्फानाइट स्ट्रक्चर चालूच असतं. म्हणजे माणसासारखंच ना रे, एक जन्मला, त्याच्या पुढं बाळ, त्याच्या पुढं, त्याच्या पुढं, त्याच्या पुढं, त्याच्या पुढं. आणि मला असं वाटतं मग याच्या पुढं हे कंटिन्यू चालतच राहणार ना. मग यानेच इन्फानाइट बनवले तर त्याच्या पुढे परत डबल इन्फानाइटच बनतील ना, इन्फानाइट इन्फानाइट इन्फानाइट. पण तुम्हाला हे समजलेलं आहे का? मग वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन मध्ये असतो. मग ए बी सी हे सेम स्टेट मध्ये आहेत, तर ए डॅश बी डॅश सी डॅश हे सेम मध्ये आहेत. याचा अर्थ ए आणि ए डॅश असतीलच का? मला माहिती नाही. लक्षात आलं का? पण ए बी सी इथं कुठं तर तुम्ही डी घेतला, इथं एफ घेतला, हे सगळेचे सगळे मात्र सेमच व्हायब्रेशन मध्ये असतील. समजलं का? नक्की कळालंय का? मग वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट हा ऑलवेज सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन मध्ये असतो. आणि मग आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे की मग हायजीन सरांना नेमकं काय बोलायचं असेल तर साध्या सोप्या भाषेत ते सांगतात बघा. इच अँड एव्हरी पॉइंट ऑन द वेव्ह फ्रंट ऍक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. याच्यावरचा प्रत्येक पॉइंट स्वतःला, आता मला सांगा, हा पप्पा आहे, हा ह्याला काय समजेल? लेकरू. पण याच्यासाठी हा मात्र स्वतःला काय समजेल? बाप ना. एक्झॅक्टली. हा पप्पा, याच्यासाठी हे लेकरू झालं, पण ह्यांच्यासाठी हा बापच झाला ना. म्हणजे हा सोर्स झाला, पण तो कसला झाला? सेकंडरी झाला. कारण त्याला कुणी बनवलं? या प्रायमरीने बनवलेलं. समजलं का मी काय बोलतो ते? नक्की कळालेलं. मग मला सांगा, या वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट स्वतःला बाप समजायला ना, बरोबर आहे की नाही? दॅट मीन्स इच अँड एव्हरी पॉइंट ऑन द वेव्ह फ्रंट ऍक्ट्स लाईक अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. आणि हेच प्रिन्सिपल असतं कोणाचं? हायजीनचं. समजलं का? मग वेव्ह फ्रंट कळाली अगोदर. वेव्ह फ्रंट कळाली ना? लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स विच आर व्हायब्रेटिंग इन द सेम स्टेट. बरोबर आहे ना? हा. दुसरी गोष्ट, वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट स्वतःला काय समजतो? सेकंडरी सोर्स. दुसरी गोष्ट कळाली का? आता तिसरी गोष्ट असते की वेव्ह फ्रंट नेमकी कशी बनवायची असते. तर साधी सोपी गोष्ट आहे. कुठलाही सोर्स घेतला आणि त्याच्यापासून तुम्ही सेम डिस्टन्स वरती सेम मीडियम जर असेल तर जर तुम्ही टँजंट ड्रॉ केली तर तो टँजंटचा सरफेस म्हणजेच काय असतो? वेव्ह फ्रंट असतो. मग तुम्हाला सेकंडरी वेव्ह फ्रंट असो किंवा वेव्ह फ्रंट कसे ड्रॉ करायचं साध्या सोप्या भाषेमध्ये बघा. आता नीट लक्ष द्यायचं. दी टँजंट
ए सोन्यानो, हे सगळं हे जर तुम्हाला माहिती आहे, हे सगळ्या पॉइंट्सला जर आपण एक साधी सोपी गोष्ट आहे, हे सर्कल आहे समजा आणि हा तो पॉइंट आहे, याला टँजंट कळते ना तुम्हाला. टँजंट त्या पॉइंटला फक्त काय करत असते, टच करत असते. थांबा, आणखी वेळ देऊया, काही बिघडत नाही. कारण जेवढा प्रामाणिक वेळ द्याल तेवढा आउटपुट प्रामाणिक असतं. शांत डोक्याने परत एकदा बघायचं. हा कोण आहे, सोर्स 1 2 आणि समजा इकडे 1 2 आणि 3. बघा आता ए बी सी, ए बी सी. इमॅजिन करा, मी याला म्हटलं एक्स कॉमा वाय किंवा एक्स वाय, हे आमच्यासाठी कोण असेल, वेव्ह फ्रंट आहे म्हटलं. मग ए बी आणि सी हे तिन्हीच्या तिन्ही पॉइंट्स कशावर आहेत, वेव्ह फ्रंट वरती. म्हणजेच ते स्वतःला सुद्धा काय समजणार, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. मग आता मला सांगा, याच्यापासून परत इकडे लाईट चालू होणार, बरोबर आहे का नाही. आणि त्याच्यापासून जर सेम डिस्टन्स घेतला, आम्ही सेम डिस्टन्स घेतलं आणि त्याच्यापासून जर आम्ही आणखी एक टँजंट ड्रॉ केली, तर ही आम्हाला सेकंडरी काय भेटणार आहे, वेव्ह फ्रंट. लक्षात आलं का. मग वेव्ह फ्रंट साठी तुम्हाला काय करायचंय, तर त्या सोर्स पासून सेम डिस्टन्स वरती काय करायचं, मग याच्यापासून आम्ही हे असं केलं, याच्यापासून हे असं केलं, याच्यापासून हे, आणि हे सगळेच्या सगळे पॉइंट्स आम्ही एका लाईनने जोडले, तेव्हा आम्हाला काय भेटलं, सेकंडरी वेव्ह फ्रंट भेटली. समजलं का. मग वेव्ह फ्रंट साठी तसंच काय केलं, कारण टँजंटचा अर्थ काय असतो, टच करणे फक्त. मग तुम्ही मला सांगा, इथं तुम्ही याला म्हटलात ए डॅश, तर याला काय म्हणाल तुम्ही, बी डॅश, आणि याला काय म्हणाल, सी डॅश. मग आता ए डॅश, बी डॅश आणि सी डॅश हे सगळ्याच्या सगळे सेम व्हायब्रेशन मध्ये आहेत ना, म्हणून याला एक्स कॉमा एक्स डॅश वाय डॅशला काय म्हटलं जातं, सेकंडरी वेव्ह फ्रंट म्हटलं जातं. लक्षात आलं का. मग ही आहे प्रायमरी वेव्ह फ्रंट, तर ही आहे प्रायमरी कशामुळे, तर मेन सोर्स न बनवली, आणि सेकंडरी कशामुळे, तर हे सगळेच्या सगळे पॉइंट्स हे सेकंडरी सोर्स असतात त्याने बनवलेले असते. लक्षात आलं का. तर तुम्ही मला सांगा की या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये प्रामाणिकपणे बोलायचं की तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लाईटचं नेचर कळालं का. लाईटचं नेचर ड्युएल आहे, त्याच्यामध्ये एक आहे पार्टिकल तर दुसरा आहे वेव्ह. पार्टिकल बद्दल कोण बोलणार आहे, न्यूटन सर. तर वेव्ह बद्दल हायजीन्स. आणि हायजीनच्या थिअरीमध्ये आपल्यासाठी सगळ्यात मेन कॉन्सेप्ट काय आहे, तर आपल्याला सोर्स जो आहे तो सोर्स ऑल पॉसिबल डायरेक्शनला काय करणार आहे, लाईट फेकणार आहे. कुठल्या फॉर्मॅटमध्ये, इन द फॉर्म ऑफ वेव्ह. आणि त्या वेव्ह पासून आपण काय मिळवलेले आहे, वेव्ह फ्रंट. मग वेव्ह फ्रंट मिळवताना क्रायटेरिया काय होता, जर मीडियम सेम असेल तर डिस्टन्सेस सेम असतात. मीडियम वेगळा असेल तर आम्ही याचा विचार केला की सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशनचे पार्टिकल गोळा केले आणि त्या सगळ्या पार्टिकलला एकत्र केलं आणि तो जो सेट आहे त्याला आम्ही नाव दिलं वेव्ह फ्रंट. मग वेव्ह फ्रंटवरचा प्रत्येक पॉईंट स्वतःला परत एक सोर्स समजतो ना रे, आणि त्याच्यापासून परत सेकंडरी वेव्हज बाहेर टाकतो. पण मग तुमच्यातल्या एकाने तरी विचारायला पाहिजे की सर मग मागच्या बाजूला नसतात का. तर हायजीन सरांनी सांगताना सुद्धा असं बोललंय की each and every point on the wavefront acts like a secondary source of light. तो स्वतः सोर्स जरी ऍक्ट होता आणि that radiate or that emit waves in all possible direction, but those waves are more effective in forward direction only. म्हणजे इफेक्टिव्ह मात्र कुठल्या दिशेला असतात, पुढच्या असतात, म्हणून सोर्स कडे दाखवल्या जात नाहीत. अशी पुढचं असतं. पण काय होतं की तुम्ही चर्चा करत नाहीत, प्रश्नच तुम्ही विचारायला तयार नसतात. आणि लर्निंग प्रोसेस किंवा टीचिंग जेव्हा टू वे कम्युनिकेशन व्हायला लागतं. कधी चांगलं लेक्चर कधी असतं जेव्हा तुम्ही क्रॉस क्वेश्चन, हे असंच कसं तसंच कसं, एवढं सांगितलं का, असं असतं तर कसं, हे विचारावं लागतं. असो, तर मला सांगा मग हे जर समजलं असेल बाळांनो, तर मग आता पुढचा मुद्दा असतो की टाइप्स ऑफ वेव्ह फ्रंट. मग वेव्ह फ्रंटच्या टाइप्स काय असतात, तर जनरली बाळांनो आपण टाइप्स ऑफ वेव्ह फ्रंट्स मध्ये टाइप्स ऑफ वेव्ह फ्रंट, तर वेव्ह फ्रंटचे प्रकार जे आहेत आपल्याला स्टडीला 3 असतात. त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे स्पेरिकल. स्पेरिकल म्हणजे स्पेअर लाईक, फुटबॉल लाईक स्ट्रक्चर. मग यासाठी पॉइंट सोर्स असतो. कसला सोर्स असतो, पॉइंट सोर्स. आता घेतल्याप्रमाणे मग हा तो पॉइंट सोर्स आहे. याचा एक रे इकडे, दुसरा तिकडे, इकडे, चौथा असाच निघणार ना.
मग सगळे जर इक्वल म्हणजे इक्वल डिस्टन्स म्हणा किंवा सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन मधले जर सगळे पार्टिकल गोळा केले तर एक फुटबॉल लाईक स्पेअर लाईक स्ट्रक्चर मिळतं ना. मग वेव्ह फ्रंट कशी भेटली तर स्पेरिकल शेप मध्ये भेटली म्हणून त्याला काय म्हटलं जातं स्पेरिकल वेव्ह फ्रंट. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं कुठं पळायचं आणि कुठं स्लो व्हायचं कळायला पाहिजे आपल्याला. सोपं आहे ना हे. मग स्पेरिकल वेव्ह फ्रंट साठी तुम्हाला सोर्स कसा लागतो तर एक पॉइंट सोर्स लागतो. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार असतो तो असतो सिलेंड्रिकल. मग सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट मध्ये बाळांनो नेमकं काय असतं तर त्यासाठी स्लिट असते. स्लिट म्हणजे नेमकं कसं तर ट्यूब लाईक स्ट्रक्चर म्हणजे हाय पॉइंट हाय पॉइंट हाय पॉइंट हाय पॉइंट हाय पॉइंट म्हणजे सोर्स नंबर ऑफ सोर्स असतात नंबर ऑफ पॉइंट सोर्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एक सूर्य हा एक सूर्य हा एक सूर्य हा 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 किंवा हा एक सोर्स असं असतं. मग याची एक वेव्ह फ्रंट आपण 2D मध्ये जर दाखवायचं म्हटलं तर बांगडी सारखी घेऊ याची तशीच घेऊ याची तशीच याची तशीच एक ह्याच्यामध्ये दाखवायचं म्हटलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की हे स्ट्रक्चर असं बनतं. असं का बनतं तर ही याची एक बांगडी त्याची बांगडी बघितलंच ना बांगड्यावर एक सिलेंडर बनतो बघ. त्याच्याप्रमाणे मग ह्या सोर्सनं समजा इथं असं केलं याने असं केलं असं ह्या सगळ्या बांगड्या एकत्र ठेवल्या आपण सर्कल 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 किंवा तुम्हाला माहिती ना समजा ही चपाती किंवा डिस्क डिस्क असं जर ठेवला तर सिलेंड्रिकल स्ट्रक्चर तयार होतं. मग सेम बघायला की ज्यावेळेस आपल्याकडे खूप सारे पॉइंट सोर्सेस असतात आणि त्याने एक स्लिट बनते त्यावेळेस त्याच्या जेव्हा फ्रंट तयार होतात खूप साऱ्या फ्रंटला जर आपण कंबाईन केलं तर आपल्याला सिलेंड्रिकल फॉर्मॅटमध्ये वेव्ह फ्रंट भेटत असते. समजलं का? नक्की. पण त्यासाठी तुम्हाला एक कळाली का एक जर आपण 2D मध्ये घेतली तर सर्क्युलर भेटेल दुसऱ्याची लगेच खाली तिसऱ्याची लगेच खाली सर्कल 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 ऍड करत गेलो तर काय होणार आहे सिलेंडर. आपल्या शेतात जो बांगडी पाईप तुम्ही बघितला असेल बांगडी 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 असं जोडलेला पाईप असतो किंवा तुमच्या भाषेत लग्नात तुम्ही बघता नाही तोपर्यंत बांगड्या नाहीत पण एकदा कोणाचं लग्न म्हणलं तर करवलं बघायचं इथून इथवर बरोबर आहे की नाही. आता सगळ्या बांगड्या जर एकत्र केल्या आपण असं ठेवलं तर काय तयार होणार सिलेंडरच ना. बरोबर आहे की नाही. असं असतं ना. तुमचा विषय नाही त्यांना बोलत होता तरी पण हे चर्चा करत होता चर्चा बांगड्याची. हा इकडे यांना इंटरेस्ट काय ओके असो कळालं का रे. आणि याच्यानंतर जो तिसरा जो प्रकार असतो थोड्यासाठी रडा नको प्लेन वेव्ह फ्रंट. आता परत कॉन्सेप्ट आहे प्लेन वेव्ह फ्रंट साठी रेज म्हणा किंवा वेव्ज म्हणा. आता वेव्ज बोलतो रेज नको. आता वेव्ज कशा दाखवाव्या लागतात बाळांनो पॅरलल. कसं दाखवायचे असतात मग आम्ही 10वीला बघितलेलं आहे की पॅरलल रेज दाखवताना पॅरलल रेज कारण तेव्हा रे ऑप्टिक्स होता. तुमचा सोर्स कुठे दाखवायचा असतो इन्फिनिटीला. कुठे असतो मग या केसमध्ये सोर्स दाखवायची गरज नाही. मग सोर्स इन्फिनिटीला खूप लांबून समजा ही लाईट आलेली अशी म्हणजे वेव्हज असतील ना. आणि या केसमध्ये खूप लांबून आलेले आहेत आणि तुम्ही जर त्याला जर परपेंडिक्युलर अशी ड्रॉ केली तर ही परपेंडिक्युलर म्हणजेच काय असते वेव्ह फ्रंट असते. समजलं का. मग कुठं जरी गेला तर परपेंडिक्युलर वेव्ह फ्रंट असते पण या इथं ड्रॉ करायला सोपं जातात. याच्यामध्ये पण मला सांगा इव्हन याच्यामध्ये जर स्पेरिकल घेतलं तर तुम्हाला माहित आहे हा आणि इथला हा छोटा डेल्टा पार्ट हे ऑलवेज परपेंडिक्युलर असतात ना. किंवा आम्ही जर एक सर्कल ड्रॉ केला आणि या पॉइंटला एक टेंजंट ड्रॉ केलं तर ऑलवेज परपेंडिक्युलर असतं ना. हा त्याच्यामुळे ती सांगायची गोष्ट नसावी. फक्त तुम्हाला प्लेन वेव्ह फ्रंट कळाली का. मग प्लेन वेव्ह फ्रंट मध्ये सोर्स कुठं असतो इन्फिनिटीला असतो. त्यामुळे इथं सोर्स दाखवलाय का बाकी दोन्ही केसमध्ये दाखवलाय. मग तुम्ही मला आता एक सांगा तुम्हाला वेव्ह फ्रंट कळाले असेल त्याचे टाइप्स कळाला असेल वेव्ह फ्रंट कशी बनते कळाला असेल वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट स्वतःला एक सोर्सच समजतो हे कळालं असेल आणि पुढे पुढे लाईट कशी पास होते कळालं का.